स्वागत आहे तुमचं सुनीता सिंपल कुकिंगमध्ये। आज आपण झटपट मुलांच्या आवडीचे किंवा पार्टी स्नॅक्स सोया चिली कसे बनवायचे ते पाहणार आहोत। सोया चिली बनवण्यासाठी इथे मी सोया चंक्स घेतलेले आहेत। इकडे मी गॅसवरती पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। त्यामध्ये आपल्याला एक छोटा चमचा मीठ घालून घ्यायचं आहे आणि यामध्ये आता आपल्याला हे सोयाबीन घालून घ्यायचे आहे। हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। गरम पाण्यामध्ये आपण हे सोयाबीन 5 मिनिट आपण हे फुलवून घ्यायचे आहेत। आता गॅस बंद करायचा आहे आपल्याला। इथे आपले सोयाबीन छान असे फुलून तयार झालेले आहेत, पाहू शकता इथे तुम्ही। आता आपण यातील असं पाणी या पद्धतीने काढून घ्यायचं आहे। व्यवस्थित असं पाणी निथळून आपण एका बाउलमध्ये आपण हे सोया चंक्स काढून घ्यायचे आहेत। सर्व पाणी आपल्याला असं काढून घ्यायचं आहे। याच पद्धतीने मी सर्व पाणी काढून घेते। यातील पाणी सर्व काढून झालेलं आहे। आता आपण यामध्ये दही घालून घ्यायचं आहे। अगदी थोडंसं आपल्याला 2 ते 3 चमचे घट्टसर आपल्याला असं दही घालून घ्यायचं आहे। इथे मी मैदा घेतलेला आहे, मैदा थोडासा घालून घ्यायचा आहे आपल्याला। आणि कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे, कॉर्नफ्लोअर देखील अर्धा चमचा आपल्याला घालून घ्यायचा आहे। आणि आता यामध्ये आपल्याला थोडीशी धणे पावडर घालायची आहे, लाल तिखट घालायचं आहे। आपले घरात रोजच्या वापरातले बेसिक मसाले आहेत तेच आपण घालणार आहोत। हळद घालून घ्यायची आहे अर्धा चमचा। आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे, अगदी ताजी फ्रेश बनवलेली आहे, ती घालून घ्यायची आहे। चवीपुरतं आपल्याला यामध्ये मीठ देखील घालून घ्यायचं आहे। मीठ अगोदर आपण उकळवताना देखील टाकलेलं होतं, त्यामुळे अगदी मीठ जपूनच वापरायचं आहे। आता आपल्याला हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। हे मिक्स करून घेऊया। ते हे व्यवस्थित आपण हातानेच हे व्यवस्थित सर्व लावून ठेवायचे आहे आणि 5 मिनिट आपण हे असंच मुरवत ठेवणार आहोत। तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊया। इथे हे ठेवून 5 मिनिट झालेले आहेत। इकडे गॅसवरती मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे। त्यामध्ये आता आपण हे सोयावडी आहेत मॅरिनेट करायला ठेवलेले, ते घालून घ्यायचे आहेत आणि मीडियम गॅसवरती आपल्याला हे छान असे कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत। या पद्धतीने आपण घालून घेऊया। या पद्धतीने आपले हे इथे तळून झालेले आहेत, पाहू शकता इथे। याच पद्धतीने आपल्याला तळून घ्यायचे आहेत आणि आता तेल असं व्यवस्थित असं निथळून घ्यायचं आहे आणि एका भांड्यामध्ये आपल्याला हे काढून घ्यायचे आहे। आता याच पद्धतीने आपण हे सर्व तळून घेणार आहोत। आपले सर्व तळून झालेले आहे। तिथे मी कांदा या पद्धतीने अशा कट करून घेतलेला आहे। सिमला मिरची देखील अशी या पद्धतीने कट करून घेतलेली आहे। आलं लसूण घेतलेली आहे। 2 हिरव्या मिरच्या तिखट आहेत, त्यामुळे मी 2च घेतलेले आहेत, त्या पद्धतीने कट करून घेतलेले आहेत। सोया सॉस घेतलेला आहे, रेड चिली सॉस घेतलेला आहे, ग्रीन चिली सॉस घेतलेला आहे आणि इथे आपले तेल देखील यातील आपण काढून घेतलेले आहे। आता यामध्ये आपल्याला सुरुवातीला कांदा घालून घ्यायचा आहे। हाय फ्लेमवरती आपल्याला हे सर्व प्रोसेस करायचे आहे। सोबतच आपल्याला हिरवी मिरची आहे ती घालून घ्यायची आहे। आलं लसूण आहे ते देखील आपण त्यामध्ये घालून घेणार आहोत। व्यवस्थित मिक्स करून घेऊया। हाय फ्लेमवरतीच आपल्याला हे छान असं परतून घ्यायचं आहे। आता हे शिमला मिरची आहे ते देखील आपण यामध्ये घालून घ्यायचं आहे। व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ देखील घालून घ्यायचं आहे। मीठ अगदी थोडंसं घालायचं आहे, कारण सॉसमध्ये देखील मीठ असतं, त्यामुळे आपण मीठ जास्त घालणार नाही। इथे अर्धा चमचाने साधारणतः मीठ घातलं असतं। आता हे व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे। हे आपलं परतून होत आहे तोपर्यंत इथे 1 चमचा मी लाल तिखट देखील घालून घेणार आहे। चव खूप छान लागते, त्यामुळे मी लाल तिखट 1 चमचा घातलेला आहे। आता हे पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। इकडे मी 1 चमचा भरून कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे, त्यामध्ये आता आपण पाणी घालून घ्यायचं आहे थोडं थोडं करून आणि याची स्लरी बनवून घ्यायची आहे। या पद्धतीने आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। गॅस आपल्याला बारीक करायचा आहे आणि आता यामध्ये मी रेड चिली सॉस घालून घेणार आहे। आवश्यकतेनुसार घालून घ्या। 1 ते 1.5 चमचा साधारणतः घेतलेला आहे, तो घालून घेऊया। ग्रीन चिली सॉस घेतलेला आहे, तो देखील आपण थोडासा घालून घ्यायचा आहे। सोया सॉस घेतलेला आहे, सोया सॉस
तो देखील आपण अगदी थोडासा 1 ते 1.5 चमचा साधारणतः घालून घ्यायचा आहे. हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता गॅसची फ्लेम हाय करायची आहे. टॅमॅटो केचप घालणार आहोत आपण थोडंसं यामध्ये. व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आपण सर्व सॉसेस यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे. पाणी घालून घेऊयात आणि छान असं याला एक उकळी येऊ देऊया. आता उकळी छान आलेली आहे. आता यामध्ये आपण कॉर्नफ्लॉवरची स्लरी बनवून घेतलेली आहे ती घालून घ्यायची आहे व्यवस्थित. आणि हे पुन्हा व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. याला छान अशी उकळी आलेली आहे. पाहू शकता इथे तुम्ही या पद्धतीने आपलं तयार झालेलं आहे. आता यामध्ये आपण हे सोया चंक्स घालून घ्यायचे आहेत. इथे मी पांढरे तीळ घेतलेले आहेत 1 चमचाभर, ते देखील आपण यामध्ये घालून घेऊ आणि पुन्हा हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर मैत्रिणींनो, इथे आपली सोया चिलीची रेसिपी अगदी झटपट बनून तयार झालेली आहे. रेसिपी अगदी साधी सोपी आहे. आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवरती नवीन असाल, सबस्क्राईब केले नसेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकनही प्रेस करा.